समरजित गाडगे यांनी भाजपला रामराम ठोकत तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतलाय। गेल्या कित्येक दिवसांपासून समरजित गाडगे नेमका कोणता निर्णय घेणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष होतं। कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागलेलं होतं। अखेर गाडगे यांनी येत्या 3 सप्टेंबरला कागल इथल्या गेबी चौकामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीरच केलेलं आहे। कागल इथं शाहू साखर कारखाना समरजित गाडगे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन ही घोषणा केली आहे। यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित होते। या मेळाव्यानंतर समरजित गाडगे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। समरजित गाडगे यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय आहे तो घेतलेला आहे। आजच त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन घोषणा केलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी समरजित गाडगे स्वतः आहेत। काय सांगाल राजे, खरं तर का निर्णय घ्यावा असं वाटला? भाजपशी खरं तर इतकी नाळ जुळली होती, अचानक का असं झालं? काय कारण आहेत? कागल गडिंग्लज उत्तर विधानसभेच्या परिवर्तनासाठी मी भारतीय जनता पार्टी आलो। 19 मध्ये मला तिकीट मिळू शकलं नाही। अपक्ष उभारल्यामुळे जो पराजय माझा नाही झाला, मतदारसंघाचा झाला आणि त्याचा फटका मतदारसंघाला बसला। आणि आता पण महायुती ही गोष्ट असल्यामुळं मला तिकीट मिळणार नाही मला माहीत होतं। 11 ऑगस्टला त्यांची उमेदवारी घोषित झाली आणि तेव्हाच मी देवेंजींना सांगितलं की आता मला माझा मार्ग बघावा लागेल, अपक्ष का तुतारी। आणि मी म्हटलं की आपल्याला कुठला ना कुठला पक्ष आणि कोणाची साथ घेतल्याशिवाय हे करता येत नाही। त्याच्यामुळं आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी बऱ्याच वेळा मला भेटले होते आणि त्यांनी म्हटलं की आता नवीन नेतृत्व आपल्याला आणता येईल। मी म्हटलं मी किती प्रोग्रेस करतो हे महत्त्वाचं नाही, कागल विधानसभेचे परिवर्तन व्हायला पाहिजे आणि त्यासाठी मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचा निर्णय घेतला। आता हसन मुश्रीफ आहेत, ते खरं तर तुमच्या आमने सामने असणार आहेत। परमनंट आमदार असे खरं तर बोर्ड त्यांचे लागलेले होते। काय असणारे चित्र यंदा? परमनंट आमदारची पदवी जनतेने आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या आशीर्वादाने झाली। तर मला असं वाटतं की आता 3 तारखेच्या सभेनंतर काय होणार हे आपल्याला कळेल। हळूहळू बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी झालेल्या आपल्याला दिसतील, कारण महाराष्ट्रामध्ये सध्याच्या सरकार विरोधी नापसंती फार मोठी आहे आणि ती पदोपदी जाणवते लोकांना। आणि अनेक कार्यकर्ते नेते थोडेसे इकडं तिकडं मधल्या काळात गेले, ते सगळेच आता म्हणतायत की आम्ही पवार साहेबांना साथ देणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।